नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते. घरामध्ये खूप भांडणे होतात, आजारपण येतं, आपल्या घरामध्ये काबाड कष्ट मेहनत करून पैसे येत नाहीत. तसेच आपण जर एखादं काम करत असेल तर ते आपलं काम पूर्ण होत नाही. त्या कामामध्ये काही ना काही अडचणी येत असतात. घरामध्ये लक्ष्मी येत नाही. नेहमी वारंवार पैशाची अडचणी या घरामध्ये येत असतात. आपल्या घरामध्ये आज 1,00,000 रुपये आले तर उद्या काहीतरी कारण येतं आणि पुन्हा आपल्या घरात आलेली लक्ष्मी ही निघून जाते. तसेच घरामधल्या मुलांची प्रगती होत नाही. मुलं खूप हट्टीपणा करतात, चिडचिडपणा करायला लागतात. तसेच आपल्या एखादा व्यवसाय असेल तर तो व्यवस्थित चालत नाही. घरामधले मुलं मुली जे असतात ते लग्नाने वयाची असतात, पण त्यांच्या कुंडलीमध्ये काही ना काही दोष हे येत असतात. तसेच आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येत असतात. जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर हा पितृदोष दूर करण्यासाठी पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांचं श्राद्ध घालायचं असतं. तसेच अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपायसुद्धा आपल्याला करायचे असतात. तर अमावस्या जी आहे ती आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी तसेच पितरांना तृप्त करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी पितृपक्षामधले जे आपले पूर्वज आपल्या पृथ्वीवरती आपल्या घरामध्ये राहत असतात, तर हे आपले पूर्वज जे आहे ते या अमावस्येच्या दिवशी तृप्त होत असतात. म्हणून या अमावस्येला आपण घरामध्ये काही उपाय केले तर याचा आपल्याला 100% फल प्राप्त होत असतं. तर आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी गाईला ही एक गोष्ट खाऊ घातली तर आपलं प्रत्येक स्वप्न हे पूर्ण होईल. तसेच आपला प्रखर पितृदोष हा देखील दूर होईल. पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतील, आपल्याला सुखी संसारासाठी आशीर्वाद देतील आणि यासोबतच आपलं 7 पिढं दारिद्र्य देखील दूर होईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. प्रत्येक व्यक्तीला मनात काही ना काही इच्छा असते. मग ती घर घेण्याची असो किंवा लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असते किंवा धनप्राप्तीची इच्छा असते किंवा इतर कोणतीही इच्छा ही प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते. आणि हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण कष्ट आणि मेहनत आणि प्रयत्न देखील करत असतो. पण होतं काय, कधी-कधी प्रयत्न करून, मेहनत करून ही आपली इच्छा पूर्ण होत नाही. तर बघा, आपल्या कुंडलीमधले जे ग्रह असतात शनी, राहू, केतू हे ग्रह जर आपल्या कुंडलीमधले मजबूत नसतील किंवा आपल्या कुंडलीत पितृदोष लागलेला असेल किंवा इतर दोष जर आपल्याला लागलेले असतील तर यासारख्या समस्या आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होत असतात. म्हणून आपल्या या इच्छा पूर्ण होत नाही. तर पहा, आपण अशा काही तिथींना काही उपाय केले तर त्या उपायाचे आपल्याला 100% फल प्राप्त होत असतं. तुम्हाला सर्वप्रथम एक चपाती बनवायची आहे किंवा एक भाकरी बनवायची आहे. चपाती किंवा भाकरी तुम्ही दोन्हीतून कोणतंही एक बनवू शकता. जर तुम्ही चपाती बनवली तर तुम्हाला पहिली चपाती आहे तर ती बनवायची आहे. ती चपाती तुम्हाला साईडला ठेवून द्यायची आणि नंतर तुम्ही बाकीच्या चपात्या बनवून घ्यायच्या आहेत. म्हणजे सर्वप्रथम जी चपाती आपण बनवलेली आहे ती चपाती तुम्हाला घ्यायची आहे. त्या चपातीवरती तुम्हाला 1 चमचाभर तूप घालायचं आहे. काळे तीळ तुम्हाला चपातीवर ठेवायचे आहे. यानंतर एक गुळाचा खडा हा तुम्हाला चपातीवरती ठेवायचा आहे. यानंतर त्या चपातीला हळदी-कुंकू लावायचा आहे आणि नंतर ही चपाती तुम्हाला ताटामध्ये तुमच्या सोबत तुम्हाला एक तांब्या भरून घ्यायचा आहे. जे तुमच्या घरात असायला हवं ते पाणी घेऊन जायचं आहे. सर्वप्रथम तुमच्या गाईच्या 2 पायांवरती पाणी घालावे. गाईला प्रदक्षिणा माराव्या. प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला देवदेवतांचे नामस्मरण करायचं आहे. भगवान विष्णूंचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या पितरांना तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये गाय ही पवित्र, संपन्न, मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये वैदिक कालापासून गाईचं दही, दूध, तूप यासारखे मिश्रण पंचद्रव्य बनवण्यासाठी वापरले जातात आणि हे पंचद्रव्य प्रत्येक पूजेमध्ये खूप महत्त्वाचं असतं. तसेच गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवदेवतांचे वास आहेत असं देखील म्हटलं जातं.
तुमच्याकडे गायी नाही, तुम्ही सिटीमध्ये राहत असाल, तिथे तुम्हाला गाय भेटली नाही किंवा कुठे दिसली नाही, तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. पण आता तो कसा करायचा? तर एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चपाती ठेवायची आहे. त्यानंतर त्यावरती थोडं तूप टाकायचं, काळे तीळ टाकायचा, एक गुळाचा खडा ठेवायचा. देवघरासमोर तुम्हाला हे ठेवून द्यायचं आहे. तुमच्या देवघरामध्ये जर गाई-वासराची मूर्ती असेल, तर तुम्ही त्यासमोर ठेवू शकता. नसेल तर ती संपूर्ण प्लेट तुम्हाला दिवसभर तिथे ठेवायची आहे. संध्याकाळी तुम्हाला ती उचलून घ्यायची आहे आणि एखाद्या कावळ्याला किंवा कुत्र्याला तुम्हाला ही चपाती खाऊ घालायची आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन एका माहितीसह नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.